राहुल तेजस वारीर चला बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डॉटने सुरुवात केली, अतिशय चांगली बॉलिंग. आता सुनील आकाश आणि मंथन पहिली मॅच जिंकलेली आहे. पहिला विचार केला तर दोन्ही टीमने म्हणजे विजेता टीम आहेत. जो जिंकेल तो मध्ये क्वालिफायर सुपर 4 मध्ये जाण्याची शक्यता आहे. टेबल पॉइंट मध्ये 2 सामने जिंकल्यानंतर आपल्या अग्रस्थानी जाताना आपली जागा मात्र क्वालिफाय करताना निश्चित करेल. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. 2 विजेते संघ आमने सामने. राहुल तेजस वारियर्ससाठी फक्त 4 ओव्हर आहे. कारण जे ऑक्शन होतं ऑक्शन मध्ये एक खेळाडू कमी घेतल्या कारण त्यांच्याकडे कडक नियम त्यांच्या विरोधात लावले. जे 5 ओव्हर आहे त्याच्याऐवजी फक्त 4 ओव्हर आणि हे जे पेनल्टी आहे ही त्यांच्याकडे जवळजवळ क्वालिफाय पोहोचेपर्यंत ती हे नियम जे पेनल्टी आहे ती लागू असेल. म्हणजे 4 ओव्हर फक्त खेळायला मिळतील याची दक्षता घ्या. म्हणजे पहिल्या बॉल पासून आक्रमक मूड मध्ये यायला लागेल. खास करून व्हॉट अ लवली स्ट्रोक आहे. बस बेहतर स्ट्रोक आकाश पटून ते सरळ स्क्वेअर कट 4 रन. सुरेख स्ट्रोक पुरेंत चेंडू बॅकफुट होता. हॉलिजन बॅटने त्याला स्टेअर केले तर थ्रू द पॉइंट अँड कव्हर मधून एक सनसणीत चौकार आकाशच्या बॅटून आला. त्यानंतर मग डॉटने सुरुवात सिंगल 4 आणि डॉट लास्ट बॉल इन द मॅन्डेटरी फर्स्ट ओव्हर बाय आकाश. पुढे सरसावले खेचून मारण्याचा प्रयत्न टोयनच्या बॅटला लागल्यानंतर अगदी रेंगाले चेंडू गेलाय. ऑन साइड इनसाइड सर्कल सेलिमेटला तिथे मोहम्मद येथील फील्ड करतील तोपर्यंत सिंगल घेतली. पहिली ओव्हरची झाली समाप्त. फक्त 7 धावा सीमित ठेवलं मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिला हाताळताना खास करून टीम संदीप टायटन्स कडून. पहिली ओव्हरची समाप्ती 7 पूर्ण. चला डीजे ऑपरेटर खूप सकाळपासून छान असं सुरील गीत वाजवत. डीजे ऑपरेटर पहिल ज्या चला मॅन्डेटरी संपले. डीजे ऑपरेटर तुमच्या माध्यमातून निश्चित प्रेक्षकापर्यंत जाऊ द्या. कारण जे डीजे ऑपरेटर होते सकाळपासून काय गीत वाजवत होते. लाजबाब गीत मध्ये मंत्रमुग्धानं संगीत त्यांच्या ऐकलं आपण. सर्व बस झुंजाल या ऑपरेटरने धमाल केली. ज्या बॉलरने या प्रीमियर लीग मध्ये मेडाऊन हॅट्रिक घेतले त्याच्या विरोधामध्ये डाऊन द स्टेट व्हॉट अ शॉट 4 रन. बेहतरीन शोक बॅटमधून आता अपोलीच्या जोरावर का फटकेर स्टेटचा मेरिटवर आला. स्टेट गाऊन द विकेट 4 रन. दुसरा चौकार आकाशच्या बॅटमधून. 4 ने धावसंख्या 11 जाऊन ठेपले. पहिल्यांदा बॅटिंग करता आमंत्रण दिले गेले. राहुल तेजस वारियर्स बॅटिंग करताना ना मोहम्मद लेफ्ट उर्दू विकेट खेचून मारला यार पण डाऊन द बॉल. ओ माय गॉड सटकला बॉल. अर्थातच ड्रॉप द कॅच. पकडो कॅच जीतो मॅच छोडो कॅच हारो मॅच असं वाटलं सहजगत्या मात्र पश्चात आलाय. परंतु अँगचं मुख्य शनी शंकरचा तो अवधीचा शंकरचा अवधीमध्ये चेंडू झाले ते 2 पशातून फरार. ड्रॉप द कॅच सुदैवी ठरला. आकाश सिंगल घेतली. त्या दरम्यान तिसरा बॉल मोहम्मद कमजिंग बॉल ज्याने हॅट्रिक घेताना निर्धाव ओ टाकले प्रीमियर लीग मध्ये. सुपर बॉल एक टर्निंग बॉल कटर बॉल डायरेक्ट हिट करण्याचा बॅकअप होतो परंतु दूर सिंगल घेतले ते मंथन जोर काढलाय. आणि जिथे थोडीसे कॅज्युअली क्रिकेट घेण्याचा प्रयत्न कॅज्युअली क्रिकेट मध्ये तुम्ही घेऊ शकत नाही. त्याचा पहा एकदम विपरीत परिणाम घडला. जिथे 1 होते त्याला दुहेरीत रूपांतर 2 धाव मात्र मंथननं नावे केल्या. सीमा प्रीमियर लीग आपण पाहिलं पहिला बॅटर होता ज्याच्या नावे मंथननं दणदणीत 54 धावा. त्या प्रीमियरला तर पहिलं अर्धशतक मंथनच्या नावे होते. ही ऑल्सो 125 अँड प्लेयर ऑफ द सिरीज. 43 इंचाची LED त्याला देऊन मात्र गौरवण्यात आलं.
फुलटॉ त्याचे प्रॉपरली येत नाही लॉंग ऑफचं क्षेत्राचे येईल फील करील टप्प्यामध्ये घेईल तुम्ही सिंगल वर समाधान मानलं म्हणताना एम के पाटील बरोबर ओमकार भोजन इव्हन जोडी घेऊन येतो बिग बॅश प्रीमियर लीग आणि करतो सीझन 2चा एक धमाकेदार आयोजन रखरक्त होऊन आणि रक्त मनत आणलं सुरेख असं तापवणार प्रीमियर लीग बिग बॅश पर्व 2 मध्ये आज पहिल्या दिवसात चाललेला हा 6वा मॅच दोन्ही विजेता संघ याच्यानंतर अजून 2 या प्रीमियर लीग आजच्या पहिल्या दिवसाचे शिल्लक आहेत 2 सामने वेळ कमी पडेल जास्त वेळ घेऊन 5-5 ओव्हरचे सामने आम्ही पहिल्या अगदी सामन्यापासून खेळतोय त्याच्या कोणतीच कटोती करण्यात आलं याचं खरं तर टाइम मॅनेजमेंट स्पष्ट 20 मिनिटं दिले 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं जरा 1 सेकंद घेतला तर एक सीमारेषेचा लगतचं क्षेत्रक्षण आम्ही नो बॉल रोशन कुंभार यांनी पाहिलं थेट स्क्रीन मध्ये नो बॉल इस भीमा छातीच्या वरती गमराच्या वरती पाहिला गेला रिलीज केलेला मोहम्मद याने पहिल्या मॅच मध्ये अगदी हॅट्रिक्स 21 धावण्याचा निर्धाव ओव्हर टाकलं तर षटकार कारनामा केला मोहम्मदने पण या मॅच मध्ये थोडस मात्र गतीपासून मात्र दूर जाताना दिशेपासून स्क्वेअर मारा करताना नो बॉल प्लस 1 अशा 16 धावा जाते स्कोर 4 ओव्हर फक्त दिलेत स्क्वॉड मध्ये जो ऑप्शन होतो ते मध्ये 1 खेळाडू कमी घेतल्याने त्यांच्यावर आलेलं निर्बंध त्याच्यावर लागलेलं गतीमध्ये परिवर्तन छान केलं हिटचा बॉल आणि त्याला 1 टपन मला ओलांडूला चेंडूला केलं फरार बॅट मधून येतात दर्जाचा फटका अजून एक आकाशामधून शरण छान असं कल्पेश भोईर यांचं डीजे आणि त्यांच्यावर मक्तेदार सौरभाने त्याचा एक सहकारी आता जुडल्यात मंत्रमुग्ध संगीत ऐकण्यासाठी सुपर बॉल इनटू द परफेक्टली ब्लॉक बुंद्यात मारलं जोरदार अपील मागितल्या फिंगर गॉन अप अपील करणं गरजेचं होतं या अंपाने सांगितलं अपील केल्याचं कदाचित एलपीडब्ल्यू नो चान्स अपील केली मागणी केली पॉवर मध्ये थोडस उशिरानं अपील ते उचलून जाताना बॅटमॅनला ठरवलं लेग बिफोर द विकेट असं बरं पहिलं विकेटचं वेतन बात होतं नाही ते आकाश केली संपुष्ट पहिलं विकेटचं वेतन ये डीजे प्लीज खेळ आणि पहिल्यांदा बॅटिंगचं आमंत्रण दिलं गेलं अर्थातच टीम राहुल तेजस वॉरियर्स सचिन यादव बॅट्समन मैदानाच्या आत 3 क्रमांक खेळण्यासाठी सचिन आणि त्याच्या विरुद्ध मोहम्मद लेफ्ट हँड उर्दू विकेट कटर बॉल टप्पा पडल्याबद्दल थोडीशी लाईन मिस करतोय मोहम्मद पहिला अगदी निर्धाव हॅट्रिक सेट कमाल केली पहिला हॅट्रिक टेकर बॉलर निर्धाव टाकताना पाहिलं पहिल्या मॅच मध्ये पण या मॅच मध्ये लाईव्ह पासून थोडा स्वेर होताना इट्स वाईट एक्स्ट्रा धाव मिळेल एक्स्ट्रा धावसंख्या मात्र पोहोचले गेले स्कोर वरती 21 4-5 चेंडू टाकलेत पण 5वा चेंडू टाकण्यासाठी खूप घाम फुटला मोहम्मदला या शेवटचा बॉल रिलीज करताना अगदी त्यांच्यापर्यंत 2 चेंडू स्वेर झालेत 21 वर एक गडी बाद मंथनची खेळी खूप इम्पॉर्टन्स असेल पुढे सरसा खेचून हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल ओ माय गॉड सिली मिडॉनला सहजगत्या हा झेलची संधी होती पण मोहम्मदने पहिल्याच आवाज दिला होता चूक झाली मोहम्मद कडून उलट्या दिशेने तुम्ही पोहण्याचा प्रयत्न केला उलट्या दिशेने तुम्ही झेल करण्याचा प्रयत्न केला ते तितकं शक्य होत नाही तितकी सोपी गोष्ट नाही पॉवर प्लेचा 2 ओव्हरचा षटकांचा अर्थातच खेळ होते ते समाप्त 11 धावांच्या सरसेने 22 धावा लागल्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम राहुल तेजस वॉरियर्स येस प्लीज डिजिट यांचे आहे का बोलायचं ना एक इनिंग
चला नेक्स्ट मॅच जसे एक इनिंग अर्थात 4 ओव्हरचा खेळ इथे पहिला खेळताना दिसेल, कारण मॅन्डेट लागलेले ते पेनल्टीच्या 1 ओव्हरचा पेनल्टी रूपाने त्यांच्या विरुद्ध. त्यामुळे खरं पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने मंथनची बॅटिंग चालली आणण्यात थोडंसं कठीण होत गेलं असतं, पण या मॅचमध्ये मंथन खेळायला लागेल. आम्ही पाहिले सीमा प्रीमियर लीग परेश भोईर सुनील भोईर प्रेझेंट तिथे स्पर्धा अक्षरशः गाजवली ते मंथनने. अगदी पहिला बॅटर ठरला अर्धशतक ठोकणार त्या प्रीमियर लीग मध्ये. बॅटिंग चांगली करताना दिसलं होतं. तब्बल 125 धावा मालिकावर म्हणून त्याला 43 इंचाची LED देऊन त्याचा सन्मान केला होता. जरी सेमी फायनल क्वालिफाय होते मॅच हारलेले होते, परंतु दिलं जातं. आम्ही पाहिले 1992 वेळी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ओडीआय क्रिकेटच्या मॅन ऑफ द सिरीजला आणि 456 धावा जाऊन मार्टिन करून त्या धावा कुठलेल्या होत्या. इथं फर्स्ट बॅटर ऑफ द न्यूझीलंड पाकिस्तानने हरवल्यानंतर प्लेअर ऑफ द सिरीज तसं मात्र दिलं होतं मंथनला. सीमा प्रीमियर लीग क्वालिफायर हरल्यानंतर हे डिक्लेअर प्लेअर ऑफ द सिरीज. अशा प्रकारे बॅट वगैरे कट केलं, त्याच्यात सिंगल घेतली, धावसंख्या 1 ने वाढवली. स्कोर ते 26 बनल्यात. तिसरं पकी देताना बॉलिंग मारवल्यात अमर, मोठा खेळाडू. जसं आम्ही गौरव करतो सीमाला, तसं बेस्ट बॅटर 75 धावा तब्बल चोबले तर अमरने त्या प्रीमियर लीग मध्ये. 75 जोरदार फुल टॉस घेतली, प्रॉपरली डाऊन द ग्राउंड, लॉंगच्या क्षेत्ररक्षण मोहम्मद अडवेल फेकेल, फक्त सिंगल मिळते. चांगली बॉलिंग करते. 4 चेंडू टाकले, 4 मध्ये फक्त अमरने तिसरं ओव्हर टीम करून टाकताना आपलं पहिलं फेकताना 5 धावा खर्च केल्या. इथून 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. जोरदार हमला बोल, खास करून मंथनला ही भूमिका लीड करायला लागेल फ्रंटफुटवर येताना, बिकॉज इट्स स्किपा सुपर बॉलर. काय चालाखीने बॉल टाकल्या, त्याला माहित आहे आपल्याला दबा दारून मला अपॉल गेले तर फेकेल सेटला. एक्झॅक्टली इज अ व्हेरी क्लोज ऑफ द बॉडी परफ्युम्स डिलिव्हरी. खांद्याचा वापर केला, खांदे मजबूत आहे आणि हलकासा त्याचा वापर केला, चेंडूला उसळलं, पुन्हा उसळलं, ताबडतोब स्ट्रोक, परंतु अपूर्व मैदान, लॉंग क्षेत्ररक्षण, सिंगल फक्त मिळते. इथून ओव्हरचा खेळ होतो तिसऱ्या समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपला, 1 गडी बाद 28. ओव्हरचा खेळ संपला, 28 धावा, धावफलक 6 चेंडूचा खेळ, 1 ओव्हरची लागलेली ती पेनल्टी, त्याचा जबरदस्त फटका बसला. चालक राहावं लागतं जेव्हा तुम्ही ऑप्शनला बसता. असे 13 का 14 का नाही, कितीतरी ऑप्शन होते, कितीतरी तुमच्याकडे ऑप्शन होते एखाद्या खेळू घेण्यात, पण ते घेतलं नाही, त्याचा फटका बसलाय. 6 ओव्हर मध्ये जवळजवळ 26 मसतात, 27 मिळतायत. प्रेमनाथ, ओ माय गॉड, बोलणं थोडंसं चुकीचं होईल, परंतु घेणं गरजेचं होतं. हरकत नाहीये. 3 षटकं संपताना 28 चर्चा आपण नंतर निश्चित करू. 6 चेंडूचा खेळ आता बाकी आणि समोर मंथनच्या नाही बॅट्समॅन सचिन आहे. सचिनच्या समोर शेवटचा ओव्हर किशोर थापा, लेग ब्रेकर खेचलाय, कॅप्टनने षटकार मिळाला, 6 धावा, सिक्सर. लेग ब्रेक प्रॉपरली होता, परंतु लाईन कुठे होती, लाईन बरोबर बॅट होती मित्र. लेग ब्रेकला खतम करेल तो, बदलले ते चांगला आहे. फुटवर्क बेहतर नाही मंथनचं, 25 फूट जाऊन मिळून देतो टीमला. पुढे सरसा काय फुटवर्क यार, तारीफ करतोय मंथनची. सिंगल घेतली, दुसरी मांग जरूर होईल, चेंडू फेकले जरूर, पण थोडे उशिराने तोपर्यंत पोहोचलाय सचिन. नॉन स्ट्रायकरने पहिले सिंगल, दुसरा षटका, तिसरा 2, 9 धावा खर्च केल्या किशोर थापाने. अकरच्या ओट टाकताना अर्थातच 4थं. यानंतर पुन्हा आवाज येतो कियान सुपर किंग, जी संदेश भोयरची टीम आहे. 8-1-8 के नाईट टॉस साठी येतील. टॉस का बॉस या मंच नेक्स्ट टॉस साठी इनिंग नंतर डाऊन ग्राउंड द विकेट स्टेटला लॉंग ऑनचा मोहम्मद येईल, फील्ड करे, सिंगल घेतली, काय धावफळ काय
तारीफ करायला लागेल. थेंबे थेंबे तले से बूंद बूंद से गागर जिस तरह से भर जाती है उस तरह से. आणखीन 2 धावा. 4 चेंडूचा खेळ शेवटच्या ओव्हरमध्ये समाप्त. तब्बल धावा दिल्यात 11-4 मध्ये. 5वा बॉल समोर डेंजरस मॅन मंथन अर्थात M.K. पाटील कमलाकरचा सुपुत्र मंथन सुपर बॉलर. हा चेंडू एवढा हुशारीने का टाकला अचंबित करणारा दुसरा बॉल. The established Sakilin Mushtaq on the Pakistan. दुसरा टाकलाय. नो लेग ब्रेक. लेग ब्रेक वर धबा धरून होता पण त्याचा मनसुबे हाणून पाडलेला थापण. लास्ट बॉल. ग्रेट बॉलिंग यार. हा टप्पा टाकणं मित्र गरजेचं. तेव्हा लेग ब्रेक टाकता मध्यातून ऑफस्टम्पला टप्पा सरळ बीट करून जातो. तेच केलं नेमकंच. ओव्हरची झाली. इनिंगचा खेळ संपला. बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं राहुल तेजस वॉरियर्सला आणि त्यामध्ये धावा काढल्या 39 आणि टार्गेट बरोबर ठेवलं 10 तारांच्या सरसने 40-40. चला जाऊया टॉस कॅप बाउन्स मुळे 2 कॅप्टन कियान सुपर किंग आणि 8-1-1-8 के नाईट. चला सूर्यकांत गमरे जोडतील. त्यानंतर अवामध्ये जादू आहे. अवामध्ये प्रश्न विचारण्याची एक जबरदस्त आकलन आहे. जाऊया आणि टॉस कप बाउन्स ऐकूया आमच्या सूर्यकांत गमरेला 2 कॅप्टनच्या उपस्थितीत कियान सुपर किंग आणि 8-1-1-8 के नाईट. ओटू सूर्यकांत. धन्यवाद संतोष सर. टॉस का बॉस या मंचावर आम्ही बोलतोय. एका बाजूला कियान सुपर किंग विपक्ष 8-1-1 के नाईट्स. या 2 संघादरम्यान ही लढत आणि टॉस आमचे प्रेमनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एट के नाईट्स. तर या संघाने इथे नाणेफेकीचा कोर्ट जिंकलेला आहे. खरं म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतर लगेचच आमच्या टॉस का बॉसच्या मंचावर जेव्हा तुम्ही येताना तेव्हा खरं म्हणजे संघाशी तुम्ही डिस्कस करून आलं पाहिजे की काय एक्झॅक्टली घ्यायचं. आता तुम्ही सांगताय नंतर आम्ही निर्णय सांगू. म्हणजे आता तुमचं तरी रणनीती काय असेल? बघू. अजून काय रणनीती नाही. जर टीममेटशी बोलायला लागेल त्यानंतर सांगेल. आज आपण पाहतोय चांगल्या इथे धावा जमवल्या गेल्या. एका बाजूला आपण पाहतोय ऋतांशु पाटील यांनी सुद्धा 34 धावा ठोकल्या. 36 धावा अमरने ठोकल्या. त्यानंतर 61 धावा जतीन पाटीलने ठोकल्या. त्यानंतर मयूर भोईर यांनी तब्बल 69 धावा ठोकल्या. आज धावांचा रतीप रचला गेला. तुला असं वाटतं की आपल्या संघाला सुद्धा अशाच मोठ्या धावसंख्या जर उभारल्या तर आपल्या गोलंदाजांना सोपं जाईल? नक्कीच नक्कीच. आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि जर गोलंदाजी स्वीकारली तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30, 35, 40. 30, 35, 40 म्हणजे 40च्या आत पकडा. तर नक्कीच तुझं जे बालस आहे यशस्वी ठरू दे. तुला शुभेच्छा आहेत या तुला पुढच्या मॅचसाठी. परंतु आपण येतोय प्रणय पाटील याच्याकडे, कारण प्रणयची बॅट तशी तळपलेली नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये थोडंसं पराभवाला सामोरं जावं लागलं, कारण भलं मोठं लक्ष होतं त्यांच्यासमोर. परंतु आता मात्र येणारी जी स्थिती आहे ती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. म्हणजे तुम्हाला मॅच जिंकावंच लागेल. त्यासाठी काय वेगळी रणनीती आता येणाऱ्या सामन्यासाठी आखून आलेला आहात का? आता ते डिपेंड करतं की समोरच्या टीमने काय चूज केलं, बॅटिंग घेतली की बॉलिंग घेतली, त्याप्रमाणे रणनीती करू आम्ही. परंतु तुमच्या संघामध्ये काही बदल असेल का या मॅचसाठी? बॉलर चेंजेस असतील. महेश भगतला खेळवू या मॅच मला. नक्कीच, कारण महेश भगत 40+ संघाकडून खेळताना नेहमीच आपल्या जीवगावचं प्रतिनिधित्व करताना एक चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांच्याकडून केली जाते. खरं म्हणजे मिस केलं होतं पहिल्या मॅचमध्ये, मी सुद्धा पाहिलं होतं, कारण असा गोलंदाज हवा होता, परंतु तेव्हा अवेलेबल नव्हते, आता अवेलेबल आहेत. परंतु मी म्हणेन एक चांगली धुरा नक्कीच त्यांच्याकडे असेल आता गोलंदाजाची तुमच्याकडे. आणि येणाऱ्या मॅचसाठी मात्र नक्कीच शुभेच्छा असतील, कारण दोन्ही संघ तसे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या या मॅचसाठी त्यांना दोघांनाही ही सुवर्ण संधी आहे आणि जिंकावंच लागेल. तर येऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. आमचे महागुरु सँडी सर आपल्यासमोर, त्यांचा पुन्हा एकदा आवाज असेल. मी मात्र थोडा वेळ थांबतो. धन्यवाद. थँक्यू.
Thank you so much, Surikant. न्यूज फ्रॉम द सेंटर लावतो सूर्यकांत. नेक्स्ट मॅच ची टॉस झाली आणि टॉस कियान सुपर 8-1 थेट जाऊया 40 लक्ष अमर समोर. ओ ग्रेट बॉलिंग इज लाउडली अपील. सुपर बॉल यार, ग्रेट बॉलिंग यार, इनटू द बुंदा. परफेक्टली बुंदा मारला, उत्तर नव्हतं अमरकडे. सुपर बॉलिंग यार, ग्रेट स्टार्ट बाय मंथन. मंथनला माहित अमरची विकेट खूप क्रुशियल आहे. ती विकेट लवकर मिळाली तर आपण निश्वास सोडू आणि मॅच मध्ये कदाचित आपली वापसी करू. विचार चांगले आहेत कॅप्टनचे. धोरण आखलं, धाडस दाखवलं, मेहनत घेताना दिसेल मंथन. डेफिनेटली ही विकेट जेवढ्या लवकर मिळेल तेवढे मात्र खास करून राहुल तेजस वारियर्सला खूप इम्पॉर्टन्स असेल. सुपर बॉलिंग आहे, तारीफ करतोय मंथन. जेवढी तगडी बॅटिंग केली ना मंथन तेवढं ते सर आक्रमण अगदी आकोकताना या मॅच मध्ये राहुल तेजस वारियर्स साठी. संदीप टायटन्स कडे समोर 40 लक्ष. ज्या 4 ओव्हर मध्ये गेल्या ते 5 आता ओव्हर असतील. थोडे सरसावले, गॅप काढायचा प्रयत्न केला. खराब क्षेत्ररक्षण होईल का असं वाटलं होतं पण पॉइंटच्या कव्हर स्वतः जो फिल्डर होता त्याने स्वतःला आवडला आणि फील्डिंग मग सिंगल रोखू शकला नाही. तब्बल आपण पाहिलं 27 धावाची नाबाद असे पार्टनरशिप जेव्हा मयून 69 लावले त्याच्याबरोबर बिरजू होते. 87 ते बेहतरीन नाबाद ओपनिंग पार्टनरशिप उच्चांक आहे. जेवढे जेवढे प्रीमियर लागले तेवढे तेवढे मध्ये सलाम येतात बॅटरने. एवढ्या धावा मात्र आघाडीला येताना जमवलं नाही तर बागादीरकडनं 42 टार्गेट. 3 धावा मात्र पहिले 3 सिंगल आलेत. 5 ओव्हरची ओव्हर, कॅप्टन बॉलिंग मार्क, कलात्मक फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. जादू दाखवले मोहम्मदनं. चेंडू हलकासा गतीमध्ये बदल करताना पाहिलं आणि जवळून मात्र चेंडूला येऊ दिलं आणि कलाई मध्ये मलाई एक स्टिकी सिंगल. 4 सिंगल आतापर्यंत दिलं पण विकेट मोठ इम्पॉर्टंट आहे. बॉलिंगचा विचार केला तर मंथनच्या साथीला निश्चित चांगला बॉल ब्लॉक मध्ये टाकणं. स्वेल लांब जरूर क्षेत्ररक्षण आहे पण पहिल्या केपेमध्ये घेऊ शकला नाही. तोपर्यंत आरामात सिंगल घेतली या अमरने. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन टेपर जो बॉल आहे त्याचा वापर केला जातोय. त्या टेपर बॉल खरी कसोटी असते कारण या मोठ्या बॉलवर ग्रीप मिळवताना थोडस मात्र निश्चित अवघड जातोय. ते ओव्हर इम्पॉर्टन्स आहे. वेगळ्या दिशेने ते टेपर बॉलचा ओव्हर घेताना खरोखर ते मॅच बनतात त्या निसटले जातात. बऱ्याच वेळेला त्या बॉलच्या ओव्हर मध्ये हवेमध्ये खेळण्याचा पहिला प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षण खाली आहे त्याला भरून काढलं. दूरवरून येतो लांगोट क्षेत्र फील करतोय परंतु 2 धावा मात्र या स्ट्रोक वरती या फटक्यावरती मोहम्मदला मिळत. 7 वर जातोय. 8 धावांच्या सरासरी फक्त प्रत्येक ओव्हर मागे ही धावगती ठेवायचे. दोन्ही टीमचा विचार केला दोन्ही टीमने गुण तालिकेत पहिली मॅच जिंकून गुणांचं खातं कोळलंय. 7 धावा दिल्या. चांगलं ओव्हर म्हणता येईल पण विकेट मात्र मिळालं नाहीये. मंथन कॅप्टनने पहिली ओव्हर हाताळलं. विकेट घेण्याच्या इराद्याने आलं होतं पण विकेट त्याला माहित दोन्ही बॅटरला माहित. मंथन खास करून त्याच धोरणाने आलाय बॉलिंग मार्कवर आणि खरोखर त्याला विकेट नाही देतात. 7 धावा जोडल्यात संदीप टायटन्सने. 40 धावांचा बन जो जिंकेल तो मात्र 2 सामने जिंकून गुण तालिकेमध्ये टेबल पॉइंट मध्ये सर्वच अग्रस्थानी जाईल. आता 33 धावा हवेत. 24 चेंडू आणि 33 धावा. नेक्स्ट अर्थात 7वी मॅच आपल्या बेटीला कियान सुपर किंगच्या विरुद्धमध्ये 8-1 की नाईट्स ज्यांनी टॉस जिंकले 8-1 ने 8-1 के नाईट won the toss and choose the bowling first. 4 ओव्हर मध्ये खेळणारा मिळालं आणि हा जो त्यांच्या विरुद्ध पेनल्टी आहे ना ते थेट क्वालिफायर जर पोहोचेपर्यंत कायम राहील. काय नाही बापा. एक खेळाडू त्यांनी कमी घेतला तर भूदंड भोगायला लागलं. एक खेळाडू घेतल्याचं कारण 1 ओव्हर मध्ये खूप आहे. 1 ओव्हर मध्ये 26 करतायत 27 करतायत ते 30 काढतायत. मध्ये किती महागात पडले पहा. तो एक खेळाडू न घेतल्या कारणाने मंथनच्या टीमने अर्थातच राहुल तेजस वारियरला जबरा फटका. 1 ओव्हरची झाली समाप्ती. 7 धावा दिल्यात. आता विकेला पाहणार आहोत आपण इन ऍक्शन मध्ये. त्याच्या समोर अमर आहे.
जो आक्रमक मूड मध्ये पहिल्या मॅच मध्ये 5 षटकाराचे त्यांनी धावा ठोकल्या तर 10 चेंडूमध्ये 33 प्लेअर ऑफ द मॅच. घातक आहे, शांत आहे पण त्याचे आतले विचार उद्रेक करतात, वादळ निर्माण करतात. विकेने हॅट्रिक घेतली तर सुशील डाकवल कडून कॅश 2000 ज्यांच्या मानेच्या मार्फत थेट प्रेक्षण आपण पाहू शकता. सुशील डाकवल तुझा आहे ना. नो बॉल, नो बॉल आणि 4 हॅट्रिक साठी प्राइज बॅटलेग सुशील. नीटचा ऐकलं नाहीये विकीने जे पारितोषिक हॅट्रिक साठी पारितोषिक आहे 2000 सुशील पण टाकला नो बॉल. फीटची संधी अमरनं पाठवल्या चौकार 5 धावा अर्जित केल्या 12 पोहोचलाय त्याच्या समोर. आता फ्रीट ची संधी विकी कम्सिंग बोट टू अमर नाव. फ्रीटचा बॉल व्हेरी गुड बॉलिंग यार, सुपर बॉलिंग यार. फेकून देण्याचा क्विक व्हेरी टू शॉट ऑन जॅक पण टर्न झाला बॉल टप्पा पडला तर बाहेर काढला. विकेटच्या पाठीमागे जिथे नितीन आहेत त्यांनी कलेक्शन करत 10 मतं मिळणं. फ्रीटला जास्त फायदा उठवू दिला विकीने. सट्टिक डॉट बॉल विकी कमथिंग बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, त्याचे रडार मध्ये आलं ना तर तुम्ही फक्त पाहत राहा आणि त्याची मजा लुटा. असा फेकतो बाहेर परफेक्टली आपल्या गेल्यानंतर लॉफ केलं लॉंगाच्या स्ट्रेट ग्राउंड विकेट. आला षटकार 18 धावा. मॅच लवकर फिनिश करण्याच्या दिशेने पाऊल टाकले अमराने. आणखी 22 धावा फक्त दूर. मी थँक्यू आभार व्यक्त करेन मंथन आणि ओमकार भोईर आणि त्यांच्या संपूर्ण कोर कमिटीचा. एके दिवसासाठी आपण मला एकदम सन्मानीनं बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये बोलून जो माझा आदर केला त्यासाठी थँक्यू सो मच. राईट आर्म उर्दू विकेट टप्पा पडण्यात बॅकफुटवर गेला आणि जोरदार हमला. का बॅटिंग आहे, फ्लो आहे ना, फ्लो खूप मात्र हवी होत. त्याचा फ्लो त्याचा बॅट हातामध्ये फिरलेला स्विंग ला जबाब आहे अमर. ठोकल्या पुन्हा एकदा पण मिळेल फक्त सिंगल. 19 धावा फक्त 21 धावा दूर. खऱ्या अर्थाने 2 दिवसासाठी आम्हाला आमंत्रण दिलं होतं पण TPL तलुल प्रीमियर लीग साठी मात्र आम्हाला जावं लागणार आहे. त्यासाठी मी माफी मागितली. मंथन करकोड मला यायला निश्चित आवडतं. जेव्हा जेव्हा आयोजन या ऐतिहासिक मैदानावर होतं तेव्हा प्रत्येक जे आयोजन आहे मला सन्मान दिल्याबद्दल सर्वांचे ज्या परामध्ये बिग बॅश मध्ये खास करून मंथन पाटील ओमकार भोचे आभार व्यक्त करतो. चला चेंडू पूर्वा सातत्याने 16वा पर्व आणि 16 पर्वामध्ये TPL ने मला सन्मान दिलेला सातत्याने प्रत्येक वर्षी त्याने आदराने आम्हाला तिथे बोलवलंय. 19 धावा लागतात, लक्ष्य 40. इथून फक्त आणि फक्त 21 धावांची आवश्यकता. मॅच सोपी केली आता अमरच्या 2 फटक्याने. मॅच जिंकेल तो अग्रस्थानी टेबल पॉइंट मध्ये जाईल आणि आपली जागा निश्चित करेल. टप्पा 4 मध्ये खूप मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे. 8 संघ तब्बल 8 मॅचेस खेळतील. चाललेले 6वी याच्यानंतर आणखी 2 मॅचेस उर्वरित शिल्लक आहे. त्यासाठी वेळ कमी पडू शकतो. 20 मिनिटं दिले 4 ओव्हरसाठी. बॉलिंग मार्कर विकी समोर डेंजरस मॅन अमर. अजून जोरदार बोल, गॅप कमी आहे, गॅप मध्ये शोधून काढला. टप्पा टणक ठिकाणी उडवला आणि झाला फरार चेंडू उच्चारण. कहता रहे कितना भी हमको आणि चौकार. आता सुशील डाकवालचं पारितोषिक थोडं कठीण होईल. हॅट्रिक साठी तब्बल सुशील डाकवाने SD ने लावले तर तब्बल 2000 कॅश विकी साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, उलटे सुलटे फुलटे असे प्रत्येक प्रयास केला जातो अमर. त्याची ती एकदम भक्कम शरीर, त्याची लवचिकता, त्यामुळे चांगलं पदल आले ते. दुसरं पगिरी होताना धावा लागला 23. काय स्ट्रोक यार, पाहण्यासारखा स्ट्रोक. किती आसान केला ऑन द
लॉंगॉफचे जर दणदणीचा त्याचे मजबूत खाते हे जाहीर करतात व्हेरी डेंजरस मॅच चौकार. खास करून ओमकार भोईर आम्हाला प्रतिभाश येतील आणि देतील जितू भाईना हा शाही सन्मान. वेलकम जितू भाई. इव्हन जोडी बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2 जुगाव 2026 जिथे जितू भाई आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहतात त्याचं केलं जातं हे पवित्र वस्त्र आणि अर्थात ते सुगंधी दरवळी सोडणारा पुष्पगुच्छ देऊन प्रतिभेच्या शुभे असते केलं तर जितूबाईंचा हा शाही सन्मान. स्वागतम सुस्वागतम. गॅपमधून काढायचा प्रयत्न पण टायमिंग नव्हतं. एलिमिनेशन कमतरता. एक टप्प्यावर जातो सिलिमी डाऊनचा क्षेत्र फील्ड घेतो मोहम्मदला मिळते सिंगल. 28 पडला फक्त 12 धावा दूर आणि चेंडू तब्बल शिल्लक आहेत 17. दोन्ही मॅच नंतर त्यांच्या समेत राजीव सिंग इज किंग अर्थात राजीव सिंगचा आपण सेलिब्रेशन सत्कार करणार आहोत. सत्कार देतील महाराष्ट्राचं हे पवित्र वस्त्र सुगंधित दरवळी सोडणार पुष्पगुच्छ देऊन राजीव सिंगचं केलं जातं. औचित्य आहे एव्हन जेवढे प्रेझेंट बिग बॅश प्रीमियर लीग पर बतवून तिथे आमच्या उपस्थित आहेत शुभाशीर्वाद देण्याचे जितूबाई आणि त्याच्या समेत राजीव सिंग. हवेमध्ये बॉल चान्स फॉर द फर्स्ट विकेट. कॉटन बॉल होईल का? डेफिनेटली होणार होता. ड्रॉप द कॅच मिळते अमरला हा जीवनदार. काही होऊ शकलं करत एक करवट कमबॅक करण्याची संधी मिळू शकतं की डेंजरस मॅन जो अक्रम बॅटर आहे तो आउट झाला असता काही होऊ शकलं असतं. ही सफलता स्वतःच्या चुकीमुळे सुशांतने गमावली. ड्रॉप द कॅच सुशांत बाय अमर. तो दरम्यान एकदा मिळते 11 धावांची आवश्यकता. आता ओनली 11 रन हवे टू सेकंड विक्टरी टू क्लास यार. लुक ॲट दॅट इन ऍक्शन. व्हॉट अ शॉट. स्लॉक्सी जस्ट लाईक दॅट. बाय मोहम्मद ज्याच्या माध्यमातून पहिलं मेडन हॅट्रिक ओव्हर टाकण्याचं कारण त्याच्यानंतर काय स्ट्रोक काही सेकंद थांबला. जयेश भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर थांबतो. स्ट्रेटला फटका 30 सेकंदाचा त्याने कॅचअप करा म्हणलं होतं कॅमेऱ्याला एसडीच्या कॅमेऱ्याला. पाण्यासारखा टिपण्यासारखा शेण होता. स्लॉक स्वीप बाय मोहम्मद. षटकार. हवेमध्ये बॉल चान्स होता अभिमत स्क्वेअर होता. पॉइंट खूप दूर होता. 2 टप्प्यात येईल फील केले सिंगल घेण्यासाठी मात्र विसरलं नाही. धावसंख्या 36 वर फक्त 4 धावांची आवश्यकता. आता ओनली 4 रन्स रिक्वायर्ड तो जागा क्वालिफाय करण्यासाठी. आता काही फक्त 4 पाहिजे फक्त 4. 40चं टार्गेट आहे कारण 4 वर फक्त मिळालं. किती मोठा फटका बसला. एक बॅकफुट बघायला त्याला लॉंग लेगने हुक केला अमरने. सिंगल मिळते. 3 धावांची आवश्यकता. सलगचा दुसरा विजय प्राप्त करण्यासाठी आता संदीप टायटन्स आता मागे राहिले. आता कम्प्लिटली बॅकफुट वर लोटला गेला. मी म्हणेन पहिल्या बॅटिंग करण्या 4 ओव्हर मध्ये राहुल तेजस वॉरियर्स कारण आता 12 चेंडूचा खेळ 12 मध्ये फक्त 3 धावा. तोपर्यंत सुमधुर संगीत घेऊन येईल आमचा डीजे ऑपरेटर. प्लीज डीजे ऑपरेटर एक सुरेख संगीत. आहेत मित्र परिवार
राजीव सिंग औचित्य होतं पर्व 2 आम्ही गावठी मैदान येथे केले होतं बिग बॅश प्रीमियर लीग. त्यासाठी हे फोटो शिक्षण येणाऱ्या भविष्यामध्ये हे फोटो खूप मात्र आपल्याला सुखावणारे असतात, सुखद आनंद देणारे असतात. तो आनंदाचा क्षण त्याने टिपलेला तो फोटो सेशन मध्ये कॅचअप तिन्ही मित्रांना. अशा पर एक धावा लागल्यात 38 फक्त 2 धावा असतात. फिनिशिंग टच देण्यासाठी आता अमर सज्ज झालं. चांगल्या फटका मधोमध घेतले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल शतन फील केले टप्प्यामध्ये फेक येतो पण सिंगल घेतली अँड स्कोर इज नाव लेवल. स्कोर झाली बरोबरीत. स्कोर इज लेवल नाव 40-39 झाल्यात. बॉलिंग मार्कवर सचिन 1 धावांच्या वेशात मॅच फिनिश. वेल डन. एकी गडीने गमता या कारनामा केल्या 40 धावा अगदी पुऱ्या करताना दोन्ही सलामीवीर अमरच्या सोबत मोहम्मद. चला आता डिक्लेअर करणार आहोत या मॅचचा सामनावीर अर्थात प्लेअर ऑफ द मॅच. 26 धावा ज्या बॅटरनं बॅटिंग करताना केल्या आणि ओव्हर हाताळताना फक्त 6 धावा दिल्या. सलगचा दुसरा प्लेअर ऑफ द मॅच अमर ठरला या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच. सीमा प्रीमियर लीग उत्कृष्ट बॅटर पण या मॅच मध्ये खास करून बिग बॅश मध्ये तोच स्वर्ण त्याचा परफॉर्मन्स भन्नाट फॉर्म वेल्ड नाम